मी तुम्हाला 2 मिनिटात एकदा पहिले सांगून देतो की जे व्हेरिएबल आपण ब्लॉकच्या आतमध्ये डिक्लेअर करतो, जे व्हेरिएबल, जर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक ब्लॉक आहे ना, तर ब्लॉकचं नाव आहे मेन. समजा माझ्याकडे 2 फंक्शन्स आहे. किती हो मॅडम? 2 फंक्शन्स आहे. मी म्हणलो हे इंटिजर मेन आहे आणि त्याच्यानंतर अजून एक फंक्शन आहे, त्या फंक्शनचं नाव काय, तर वॉइड सम आहे. तुमच्यासारखं नाही का, मी 2 फंक्शन घेतले आणि ह्याच्यामध्ये, ठीक आहे ना, मी म्हणतो मी जर या मेन फंक्शन मध्ये इंटिजर ए डिक्लेअर केला ना, तर ह्या एचं लिमिट फक्त या ब्लॉक पुरतच आहे. का? कारण याचा स्कोप हा लोकल आहे. लोकल म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ब्लॉकच्या आतमध्ये मेमरी डिक्लेअर करता त्याला लोकल स्कोप असं म्हटलं जातं. आता बघा ना, इथं मी ब्लॉकच्या आत मेमरी डिक्लेअर केली म्हणजे काय हो, हा जो ए ना तुम्ही ह्याच ठिकाणी वापरू शकता. फक्त तुम्ही जर हा ए ह्या ठिकाणी यूज करण्याचा किंवा ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर इकडे तुम्ही तो ऍक्सेस नाही करू शकत. का ऍक्सेस नाही करू शकत? अरे बाबा, हा ए तू कोणत्या ब्लॉक मध्ये डिक्लेअर केला ह्या ना, हा मग हा ए तू फक्त मेन मध्येच यूज करू शकतो, ना की तू सम मध्ये यूज करू शकतो. का? अरे बाबा, याचा लोकल स्कोप आहे, हा या कर्ली ब्रॅकेट पुरताच मर्यादित, याला काहीतरी बाउंड्रीज आहे. काय बाउंड्री? तुझ्या बाउंड्रीच्या बाहेर वर्कच करणार नाही. हा, जर तुला एखादा व्हेरिएबल दोन्ही ब्लॉक मध्ये यूज करायचा असेल, म्हणजे एक व्हेरिएबल इकडे पण यूज करायचं असेल आणि ते व्हेरिएबल इकडे पण यूज करायचं असेल, तर तुला ते व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर करावं लागेल. म्हणजे जे व्हेरिएबल तुम्ही ब्लॉकच्या बाहेर डिक्लेअर करता त्यांना ग्लोबल व्हेरिएबल असं म्हणतात. आणि ग्लोबल व्हेरिएबल तुम्ही कोणत्याही ब्लॉक मध्ये ऍक्सेस करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समजू शकता की ग्लोबल व्हेरिएबल इज अ पब्लिक आणि लोकल व्हेरिएबल इज अ प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे कसं की त्याच्या घरातच तो काम करणार आहे, त्याच्या घरातलेच मेंबर त्याला ऍक्सेस करू शकणार आहे. मी 5 मिनिटासाठी एवढं सगळं कट करतो, तुम्हाला 2 मिनिटात प्रॅक्टिकल करून दाखवतो, तुम्हाला लगेच समजणार आहे. मी म्हणलं न्यू फाईल, 2 मिनिटात मला प्रिंटॅप आणि स्कॅनअप जर यूज करायचं असेल ना मॅडम, तर मी यूज करेल stdio.h. का हो? एसटीडी म्हणजे स्टँडर्ड आय म्हणजे इनपुट, ओ म्हणजे आउटपुट, डॉट एच त्याचे एक्सटेन्शन आहे. या इंटिजर या हॅश इन्क्लूड stdio.h नंतर वॉइड मेन. आता सगळा कोड आपण कोणत्या फंक्शन मध्ये लिहितो? तर मेन फंक्शन मध्ये लिहितो. आपण कालच बघितलं, देर आर 2 टाइप्स ऑफ फंक्शन, फर्स्ट वन इज प्री डिफाईन फंक्शन अँड सेकंड वन इज युजर डिफाईन फंक्शन. बरोबर आहे का नाही? फंक्शन डिफाईन बाय द युजर इट इज कॉल्ड एज युजर डिफाईन. फंक्शन डिक्लेअर बाय द कंपायलर किंवा सी लँग्वेज इट इज कॉल्ड एज प्री डिफाईन फंक्शन्स. मग प्री डिफाईनचे एक्झाम्पल्स आपण बघितले, प्रिंटएफ, स्कॅनएफ, गेट, सीएस, सीएलआर, सीआर, काय असतील ते, एसटीआर, सीपीवाय वगैरे. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, असो. मग आता युजर डिफाईनचं एक्झाम्पल कुठलं आहे? तर युजर डिफाईनचं एक्झाम्पल आपण जे डिक्लेअर करू ते. बरोबर आहे का नाही? आता मेन फंक्शन कुठलं आहे मॅडम, सांगा बरं? मेन फंक्शन युजर डिफाईन आहे. का? अरे बाबा, कॉल कंपायलर करतो, राईट आपण करतो, म्हणून त्याला युजर डिफाईन म्हणायचं. मग मी काय केलं बघा ना, मी मेन फंक्शन मध्ये मी म्हणतो इंटिजर ए बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिला, आणि इथं आल्यानंतर मी म्हणतो ए इक्वल टू 10 बोलून झाला म्हणून ह्याला पण सेमीकोलन दिला. हा, पण मी प्रिंट करतोय वाईड शो नावाचं फंक्शन आहे. शो नावाच्या फंक्शन मध्ये मी हे व्हेरिएबल प्रिंट करतो, प्रिंटएफ व्हॅल्यू इक्वल टू पर्सेंट डी, व्हॅल्यू इक्वल टू पर्सेंट डी कॉमा ए ची व्हॅल्यू बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिला. काय आउटपुट काय? आणि मी मेन फंक्शन मध्ये फंक्शन सुद्धा कॉल करतोय मॅडम, मी फंक्शन कॉल केलं शो फंक्शन बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिला, व्हॅल्यू इक्वल टू पर्सेंट डी, ए ची व्हॅल्यू काय प्रिंट नाही, तो ऍक्सेस करूच शकत नाही ना. का हो मॅडम? बघा ना, हा जो मेन आहे ना, ह्या मेनचा ब्लॉक एवढाची, याची बाउंड्री एवढी, आणि शो जे फंक्शन आहे ना, शोची बाउंड्री एवढी. हा पण शोकडे आहे का? हे अजिबात नाही. शोकडे ये नाही. तो काय करायला माहितीये का? वरती जाऊन चेक करायचा प्रयत्न केला, अरे बाबा ए आहे का, ए आहे का, ए आहे का, ए ब्लॉकच्या आत जाणार नाही, तो आतमध्ये बाहेरच चेक करतो ए आहे का. अरे त्याला ग्लोबल कुठे हे सापडलाच नाही. ग्लोबल मेंबर सगळीकडे ऍक्सेस करता येतात ना, तो सगळ्यात पहिले चेक करतो की ग्लोबल मेंबर आहे का. आता ग्लोबल मेंबरच नाही आपल्या अख्ख्या प्रोग्राम मध्ये. मग एक काम करेल तू, परत फंक्शन मध्ये आणि याच्या जागेवर गार्बेज व्हॅल्यू प्रिंट कर. मग गार्बेज व्हॅल्यू काही पण असू शकते, एकदा ते 0 असेल किंवा 1857 असेल, काही घेणं ते नाही का आपल्याला, अजिबात नाही. 5 मिनिटासाठी एवढं सगळं कट करतो आणि इथं प्रोग्राम कंपाईल रन करतो, एक्झिक्यूट कंपाईल रन. मी प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला विचारतो सीपीपीचा आहे का. मी त्याला प्रत्येक वेळेस सांगतो की बाबा सीचाच प्रोग्राम आहे, तू सीचाच करत जा. मी इथं आलो, प्रोग्राम रन झाला. मॅडम काहीतरी बोललाय तो, येला ओळखत मॅडम, तो बोलला येला ओळखत. गार्बेज व्हॅल्यू पण त्याने घेतली. हा, पण त्याला की एच कळत नाही नेमकं कोण आहे. बरोबर आहे का नाही? आता बघा ना, मी म्हणतो तुझ्याकडे पण इंटिजर ए बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिला. आता याच्या जागेवर काय प्रिंट होईल? ए त्याला सापडत नव्हतं, आता त्याला सापडलं, मग आता काय प्रिंट होईल? त्याच्यामध्ये व्हॅल्यू नाही. बरोबर आहे की नाही? त्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू नाहीच दिली ना आपण त्याला. बरोबर आहे की नाही? मग काय केलं मी, इथं आलो पर्सेंटेज अल्टर, हा कंपाईल रन. इथं आल्यानंतर काय केलं तिने बघा, याच्या जागेवर काय गार्बेज व्हॅल्यू तू प्रिंट करेल 0 करेल. हा, व्हॅल्यू इक्वल टू 0. मग आपण लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल बघत होतो. जे व्हेरिएबल ब्लॉकच्या आत डिक्लेअर केले जातात त्याला काय म्हटलं जातं? लोकल स्कोप. त्या व्हेरिएबलचा स्कोप फक्त त्या ब्लॉक पुरताच मर्यादित येते, त्याला लोकल स्कोप असं म्हणतात. जे व्हेरिएबल ब्लॉकच्या बाहेर डिक्लेअर करतात त्यांना ग्लोबल स्कोप असं म्हणतात. ग्लोबल स्कोप म्हणजे काय, ते सगळीकडे ऍक्सेस करू शकतो आपण. ठीक आहे ना? जर मी या ब्लॉकच्या बाहेर एखादा इंटिजर ए डिक्लेअर केला, त्याला सेमीकोलन दिला, मी इक्वल टू 50 बोललो
आणि ह्याला पण मी इक्वल टू 10 बोललो आणि मी प्रिंट केला आउटपुट मध्ये काय प्रिंट होईल मला एवढंच सांग. त्याच्यामुळे अडचण आली. हा मग ज्या वेळेस ही व्हेरिएबल नेम इज सेम तो काय करतो माहितीये का जवळचा मेंबर घेतो जवळचा. आता बघा बरं हा जो आहे ना बाहेरचा जो आहे ना त्याच्या भावाचा पोरगा आहे. बाहेरचा एक कोणाचा पोरगा आहे. काय केलं माहिती का शो फंक्शन मध्ये ए नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि आपण ग्लोबली पण मेंबर कोणतं डिक्लेअर केलेलं ए नावाचं डिक्लेअर केलेलं. हा पण एवढाच विषय आहे की बाहेरचा जो आहे ना त्याचा जो स्कोप आहे तो ग्लोबल आहे. कसा आहे मॅडम ग्लोबल आहे. जो आतमधला आहे ना त्याचा स्कोप कसा आहे लोकल आहे. लोकल लोकल म्हणजे कसं माहिती का तो या ब्लॉक पुरताच मर्यादित तो याच्या बाहेर चालणार. हा पण ए जो आहे ना तो ए मेंबर मध्ये पण ऍक्सेस होईल आणि इकडे पण ऍक्सेस होईल. आलं का तुमच्या लक्षात का बरं हे कॉमन आहे. कॉमन म्हणजे कसं त्याचं ग्लोबल स्कोप आहे त्याला फाईल स्कोप पण म्हटलं जातं. हे जे लोकल स्कोप आहे का त्या लोकल स्कोपला ब्लॉक स्कोप पण म्हटलं जातं. त्या ब्लॉक पुरता मर्यादित आहे ना म्हणून त्याला ब्लॉक स्कोप म्हणतात. त्या फाईल पुरता मर्यादित आहे ना म्हणून त्याला फाईल स्कोप म्हणतात. मग ग्लोबल स्कोप इज ऑल्सो नोन ॲज फाईल स्कोप आणि लोकल स्कोप इज ऑल्सो नोन ॲज ब्लॉक स्कोप. 2 मिनिटात तुम्हाला परत एकदा सांगतो. मी 5 मिनिटासाठी एवढं सगळं कट केलं. मी आता बघा ना काय करतोय शो फंक्शन काय करतो माहितीये का तो ज्या वेळेस हा ए प्रिंट करायचा विचार करेल ना त्यावेळेस त्याला लगेच समजणार अरे बापरे अरे ग्लोबल नावचं पण ग्लोबल जो मेंबर आहे त्याचं पण नाव काय ए बरोबर आहे का नाही. म्हणजे त्याच्या भावाला पण पोरग आहे आणि त्याला पण पोरग आहे. हा पण शोनी काय विचार केला अरे आता मला तर पोरग आहे बरोबर आहे की नाही मग मी माझ्या मुलाला जीव लावल ना. मी माझ्या भावाच्या पोराला कशाला लावू. माझ्या भावाच्या पोराला जीव लावायला माझा भाऊ आहे बरोबर आहे की नाही. माझ्या भावाच्या पोराला जीव का लावू ना मी ज्या दिवशी मला पोरग नसेल त्यावेळेस मी माझ्या भावाच्या पोराला जीव लावून जाणार 100% लावणार. पण आता अशी सिच्युएशन आहे की मला बी पोरग आहे त्याला बी पोरग आहे. मग मी त्याला लावायच्या आधी मी माझ्या पोराला जीव लावेल म्हणजे मी इथं कोणता ए प्रिंट करेन लोकल वाला ए प्रिंट करेन. का बरं कारण मला पण पोरग आहे म्हणून मी 5 मिनिटासाठी एवढं सगळं कट करतो आणि मी म्हणतो माझ्याकडे जर हा एच नसता तर आता बघा ना शो मध्ये शोला पोरगच नाही. पोरग नाही म्हणल्यानंतर तो भावाच्या पोराला जीव लावेल ना. आला का तुमच्या लक्षात. मग तिने भावाच्या पोराला जीव लावला ए इक्वल टू 50 प्रिंट केला. बघा ना मी तुम्हाला हा प्रोग्राम रन करून दाखवतो. एक्झिक्यूट कंपाईल रन 2 सिच्युएशन आहे आपल्याकडे. मी आलो कंपाईल रन केल्यानंतर तो काय बोलला व्हॅल्यू इक्वल टू 50. हा पण नंतर शोला पण पोरग जन्माला आला ना. शोला पण पोरग आल्यानंतर तो भावाच्या पोराकडे तू लक्ष करणं स्वतःच्या पोराकडे लक्ष देईल बरोबर आहे की नाही. मग त्याने तेच केलं स्वतःच्या पोराकडे लक्ष दिलं आणि इक्वल टू 10 प्रिंट करून टाकलं. हा मी आलो एक्झिक्यूट कंपाईल रन व्हॅल्यू इक्वल टू 10. हा मग त्याने काय केलं स्वतःच्या पोराला जीव लावलं म्हणजे जवळचा पहिले घेतला नंतर लांबचा घेतला. आता बघा ना ह्या फंक्शनच्या जवळ सगळ्यात कोण आहे तर आहे फंक्शनच्या आतमध्ये ना जो फंक्शनच्या आत असतो तो सगळ्यात जवळचा असतो. जीव लावणार मी का बरं अरे बाबा मला पोरगच नाही नंतर तोच मला जीव लावल ना असं. त्याच्यामुळे मी ग्लोबल मेंबर्सला भावाचा पोरग म्हणतो याला आपलं पोरग म्हणतो. मग आपलं पोरग ते असेल तर ते प्रिंट करून टाकेल. जर नसेलच त्याला पोरग तर भावाचा पोरग प्रिंट करून टाकेल. त्याला ग्लोबल स्कोप आणि लोकल स्कोप असं म्हणतात. मी 5 मिनिटासाठी एवढं सगळं कट करतो. मी आपल्या थेरीकडे येतो. काल पण मी या पोरांचा लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोपच घेतला. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय माहितीये का तुम्हाला स्कोप ऑफ व्हेरिएबल मध्ये आम्ही असं म्हणतोय की स्कोप ऑफ व्हेरिएबल शो द पार्ट ऑफ कोड. तो काय करतो एक सिच्युएशन एक रिजन शो करतो कोडचा एक पार्ट शो करतो स्कोप ऑफ व्हेरिएबल. मग बघा ना देर आर 2 टाइप्स ऑफ स्कोप इन सी. मग फर्स्ट वन इज लोकल स्कोप आणि सेकंड वन इज ग्लोबल स्कोप. मग त्याच्यामध्ये तेच सांगतायत ते लोकल स्कोप मध्ये काय म्हणतात बघा बरं व्हेरिएबल डिक्लेअर इन साइड द ब्लॉक ऑफ कोड आर कॉल्ड अ लोकल व्हेरिएबल. म्हणजे जे व्हेरिएबल्स ब्लॉकच्या आतमध्ये डिक्लेअर केले जातात त्यांना लोकल व्हेरिएबल असं म्हणतात. व्हेन वी डिक्लेअर व्हेरिएबल विद इन अ ब्लॉक देन यूज व्हेरिएबल ओनली दॅट ब्लॉक. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादं व्हेरिएबल त्या ब्लॉक मध्ये डिक्लेअर करतात त्यावेळेस तुम्ही त्या ब्लॉक मध्येच ते यूज करू शकता. ही लाईन हे सांगते. त्याच्यानंतर खालच्या लाईनला काय बोलले ते लोकल स्कोप इज ऑल्सो नोन एज ब्लॉक स्कोप. मी तुम्हाला 2 मिनिटं पहिले तेच सांगितलं की नाही तो ब्लॉक पुरता मर्यादित आहे म्हणून त्याला ब्लॉक स्कोप म्हणतात. स्कोप म्हणजे काय बाउंड्रीज वेगळं काही. हा मग त्याचा सिंटॅक्स एक्झाम्पल कसं आहे मॅडम 2 मिनिटात बघून घेऊ. आम्ही आमच्या फंक्शनला नाव दिलं चंदू. काय चंदू नावाच्या फंक्शन मध्ये मी इंटिजर ए डिक्लेअर केला ते लोकल व्हेरिएबल. हा ब्लॉकच्या आत डिक्लेअर करतो म्हणजे लोकलच मग त्याला लोकल व्हेरिएबल. ग्लोबल स्कोप मध्ये काय म्हणतो आपण की व्हेरिएबल डिक्लेअर आउटसाइड द ब्लॉक दॅट इज ग्लोबल स्कोप. बरोबर आहे की नाही. दॅट इज ग्लोबल इट इज कॉल्ड एज अ ग्लोबल स्कोप ऑफ व्हेरिएबल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला स्कोप देता बाउंड्री देता कसली फाईलची अख्ख्या फाईलमध्ये कुठं पण ऍक्सेस करू शकतो तुला आम्ही. बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला कॉमनचं उदाहरण दिलं बरोबर आहे की नाही. कॉमन आता एखादा कॉमन असेल किंवा एखादा बाहेरचा व्यक्ती असेल तर तुमच्याकडे पण चहा प्यायला ना बळीकडे पण जाणार आहे. ठीक आहे तुमचे मतभेद आहे पण त्याचे नाही ना. आला का तुमच्या लक्षात. तू तुझं वापरत म्हणजे तुम्ही त्या फंक्शनचा वापरत नाही तो फंक्शन तुमचा वापरत नाही. हा पण तो मेंबर तुमच्याकडे पण जातो त्यांच्याकडे पण जातो तो कॉमन आहे. हा मग त्याला म्हटलं जातं की ग्लोबल व्हेरिएबल ग्लोबल स्कोप त्यालाच फाईल स्कोप आपण असं पण म्हणतो. मग आपण खाली काय म्हणतोय ग्लोबल स्कोप इज ऑल्सो नोन एज फाईल स्कोप. त्याचा सिंटॅक्स कसा आहे तर मी असं केलेलं आहे वॉइड चंदू नावाच्या फंक्शनच्या बाहेर ए इक्वल टू 10 तर ग्लोबल आहे.
आणि चंदू नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये इंटीजर ए इक्वल टू 50 ते लोकल आहे. मग ग्लोबल आणि लोकल फरक कळाला का तुम्हाला? ठीक आहे, काहीच अडचण नाही. मग नोट मध्ये आपण काय बोलतोय की लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल आर सेम, देन कंपायलर यूज लोकल व्हेरिएबल फर्स्ट. आलं का तुमच्या लक्षात? ज्यावेळेस दोन व्हेरिएबलचे देऊ शकतो, काहीच अडचण नाही. ज्यावेळेस दोन व्हेरिएबलचे नाव सेम असतील, ट्रेस डाऊटला मॅडम देऊ शकतो. ज्यावेळेस दोन व्हेरिएबलचे नाव सेम असतील त्यावेळेस तो सगळ्यात पहिले लोकलला जातो, नंतर ग्लोबलचा विचार करतो. पण जर लोकलच नसेल तर ग्लोबल 100% प्रिंट करणार. मग व्हेरिएबलचं नाव सेम असो किंवा वेगळं असो, काय घेणं देणं नाही. आता तुम्हाला प्रॉब्लेम कधी येणार? ज्यावेळेस व्हेरिएबलचं नाव सेम आहे त्याच वेळेस प्रॉब्लेम येणार. जर मिसमॅच असेल किंवा वेगवेगळ्या व्हेरिएबलचं नाव असेल ते चालणार. कारण व्हेरिएबल समजा विचार करा, ग्लोबल व्हेरिएबलचं नाव मी एक्स ठेवलं, लोकल व्हेरिएबलचं नाव मी वाय ठेवलं, आणि तुम्ही प्रिंट करता एक्स, तर ग्लोबललाच जाईल ना. कारण ग्लोबल त्याला कुठे भेटला? सॉरी, एक्स कुठे भेटला? ग्लोबल कुठला भेटला? असं व्हेरिएबलचं नाव चेंज असल्यानंतर काय अडचण नाही, पण ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस तुम्हाला ते अडचण येते. बरोबर आहे की नाही? नोट म्हणून आपण एक लाईन रेड करून घेतली. तुम्ही एवढं